विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पंडित सत्यशील देशपांडे यांनी शास्त्रीय संगीतासह इतर संगीत प्रकार आणि साहित्याचा सखोल अभ्यास केला असल्यानं त्यांच्या सादरीकरणात वेगळेपणा जाणवतो. त्यांनी संगीतातील विविध घराण्यांची बलस्थानं ओळखून आपल्या गायनामध्ये त्याची स्वतःच्या शैलीत मांडणी केली, असे गौरवोद्गार तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांनी काढले. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित सत्यशील देशपांडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते काल पुण्यामध्ये बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे, गायक जयंत भीमसेन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंडित देशपांडे यांच्याशी त्यांच्या संगीत प्रवासाबद्दल डॉ. समीर दुबळे यांनी संवाद साधला. आषाढी वारीसाठी पुण्यात आलेल्या पालखी सोहळ्यानिमित्त तात्पुरती रद्द करण्यात आलेली पाणी कपात आता पुढील आदेशापर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला असून आजपासून शहरामध्ये जुन्या वेळापत्रकानुसार नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीपुरवठ्याची स्थिती सुधारल्यामुळे महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत 16.64 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी नाशिक येथून सुमारे 300 सायकलस्वार काल मोठ्या उत्साहात रवाना झाले. त्यामध्ये 55 महिला सायकलस्वारांचा सहभाग आहे. मुंबईहून आलेल्या दृष्टी हिंदी सायकलिंग कमांडो संघाच्या सायकलस्वारांनीही या वारीमध्ये सहभाग घेतला. या वारीच्या शुभारंभ प्रसंगी महापौर हिमगौरी आडके, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे आदी मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सायकलस्वारीला सुरुवात करण्यात आली. ही सायकल वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली, महिला सक्षमीकरण आणि अवयवदान जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं कापसाची लागवड केली. कापसाचे कोंबही जमिनीवर आले, मात्र गेल्या 2 आठवड्यापासून पावसानं पूर्णपणे दडी मारल्यामुळे आता हे कोवळे अंकुर सुकू लागले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला असून दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 वाजून